मी सरकारी कर्मचारी असून देखील महिन्याचा या ठिकाणी आलेले पैसे ठरवायचो का बा आता याचा असा विनियोग करायचा, याचा अशा पद्धतीने वापर करायचा, परंतु प्रत्यक्षात व्हायचं वेगळंच. आलेला पैसा म्हणजे नियोजन नसताना तो दुसऱ्या ठिकाणी खर्च व्हायचा आणि मग महिन्याच्या शेवटी इकडून तिकडून कोणतरी उसनवारी करण्यापर्यंत वेळ यायची. परंतु सरळ वस्तू केल्यानंतर आलेला पैसा चांगल्या प्रकारे विनियोग होतो आणि तो घरामध्ये टिकून राहतो. आणि शिक्षण घेत असताना त्याचा अभ्यासात लक्ष लागायचं नाही. शेवटची ज्यावेळेस त्याची टेस्ट झाली शालेय स्तरावरची, तर त्या ठिकाणी मी संबंधित क्लास टीचरशी भेटलो. तर त्यांनी सांगितलं का तुमचा मुलगा मॅथमध्ये खूपच मागे आहे आणि बोर्डाची परीक्षा त्याला द्यायची, तर बोर्डाची परीक्षा द्यायची आणि अशी जर परिस्थिती असेल तर खूप अवघड राहील, कदाचित वेगळाही निकाल लागू शकतो. आणि आता सरळ वस्तू केल्यानंतर त्यांनी त्याचे बोर्डाचे पेपर चांगल्या पद्धतीने लिहिले, चांगल्या मार्काने तो उत्तीर्ण झाला आणि त्याचा चांगल्या कॉलेजला मेकॅनिकल इंजिनिअर डिप्लोमाला नंबर लागला.